नमस्कार मित्रांनो, आज चाललोय मास्टर्स लीग चॅम्पियनशिप 2025 पाहण्यासाठी। आज इंडिया वर्सेस श्रीलंका मॅच आहे आणि ही मॅच पाहण्याचं कारण म्हणजे सचिन तेंडुलकरची बॅटिंग पाहायची आम्हाला। जेव्हा खिशात पैसा नव्हता तेव्हा सचिन तेंडुलकर खेळत होते आणि जेव्हा पैसा आला तेव्हा त्यांनी रिटायरमेंट घेतली। मग हाच एक गोल्डन चान्स आहे त्यांची बॅटिंग पाहण्याची, म्हणून स्पेसिफिकली त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी चाललोय मुंबईला DY पाटील स्टेडियमला। तर पुढे जाऊन बघूया कसं काय होतंय। कसं मावशी, कसं लांब पूर्ण हाताचं आहे का तेंडुलकरचं? फुल हाताचं नाही? ठीक आहे, थँक्यू। गेट नंबर 5 ला आलेलो आहे, गेट नंबर 4 पुढे आहे। नंबर 4 ला पोचलेलो आहे, आता एंटर करायचं आणि मग मॅच बघायची। आवाज तर भरपूर येतोय कमेंट्रीचा। चला मग F ला पोचलोय, चला आता एंट्री केली, आता F मधून जायचंय वरती। मागे दिसतंय तेंडुलकरच बोलतोय, देवच बोलतोय अक्षरशः। So great opportunity, always an honor to play for India. I was just going to bring that up because I remember in an earlier tournament you flew the balls. No matter what it is, this is you're representing India, and I'm guessing that's what you told them again. Correct. That would never change. You know, as and when we have a cricket ball or a cricket bat in our hands, we need to give 100%. Yeah, I mean the ones we've left out, I would say. Yeah. Saurav Tiwari, Naman Oja. It is. That's fine. We've got two up. Good luck for the game, Sachin. Thank you. The participating teams, may I please have on stage the representative from the England Masters. It is the man with pure elegance. It is Ian Bell. Ladies and gentlemen, it is a true honor to witness these legends and these cricketers in all their glory. A member of 3 Ashes winning England team and the batting mainstay of the England Masters. Let's have on stage Ian Bell. सचिन आहे, सचिन The first season of the IML, it's the India Masters League that commences, and with that we're moving towards the very first match that will be played between India Masters and Sri Lanka Masters, and it's only moments from now to the first ball. आले सगळे आले, श्रीलंका मास्टर्स आणि इंडिया मास्टर्स। आणि इथं बघू शकता सचिन तेंडुलकर पॅड घालून आहे, ज्याला बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत की मातरम, भारत माता की जय। ज्याच्यासाठी आलो तो क्षण, देवच बॅटिंगला उतरलेला आहे, देव बॅटिंगला उतरलेला आहे। 10, 9, 8, 7, 6, 4, 3, 2, 1।
सचिन बॅटिंगला आलेला आहे. सचिन बॅटिंगला आलेला आहे देवा. Opening the attack for team Sri Lanka Masters Isuru Udana. Okay, DY Patil, Navi Mumbai सब मिलके एक साथ on the count of 3, 2, 1. Sachin, 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 Sachin. हेच बघायला आलो होतो. सचिन पहिला बॉल बीट झालेला आहे. पहिला चौका बसलेला आहे. पहिला चौका बसलेला आहे. लोक खुश, लोक खुश. Sachin. अनेक चौका, अनेक चौका. Back to back boundaries for Sachin. सचिन आऊट गेला. स्मशान शांतता पसरलेली. दुसऱ्या कॉलवरती होतो म्हणून तेव्हाही घेतलं नाही, पण सचिनला बॅटिंग करताना पाहिलं, मन भरलं. सचिनची बॅटिंग जबरदस्त. LBWची अपील झालेली आहे गुरमीत सिंग मानसाठी, पण डिक्लाईन केलेलं आहे. चला, आपण सचिनची बॅटिंग बघितलेली आहे. नशीब आपलं. कंटिन्यू 2 6 मारलेले आहे स्टुअर्ट बिनीनं. पोरग खुश, पोरग खुश. 6 ओव्हरला 3 6 बसले, 3 छकडे. पोरग खुश, पोरग खुश. ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालेला आहे आणि ग्राउंडमध्ये सचिन तेंडुलकर आलेले आहेत. मस्त बॅटिंग केलेलं आहे स्टुअर्ट बिनीनं. 3 6 मारला. 3 6 मगाशी शिव्या घालत होतो त्याला, आणि 3 6 मारला. 3 6 एका ओव्हरमध्ये. आता छकडी मारल्यानंतर समजलं की अंपायर बिली बावडन आहे. चौकार, चौकार. बिली बावडन. 8 बॉल 1 रन, 22 बॉल 50 रन झालेले आहेत. पहिला बॉल प्लेट केलेला आहे. स्टुअर्ट बिनी आउट जाऊन युसुफ पठाण आलेला आहे. नॉन स्ट्रायकरला युसुफ पठाण आहे. स्ट्राईकवरती युवराज सिंग. दोन बॉल 2 6 मारलेला आहे युसुफ पठाणने. 14 बॉल 31. युवराज सिंग 20 बॉल 29. DRS घेतलेला आहे. बॉल बाहेर जायचे चान्सेस आहेत. नॉकआउट झाल्यावर पब्लिकची रिॲक्शन बघूया आपण. लेग स्टिकच्या बाहेर जाईल बॉल. देवा, लेग स्टिकच्या बाहेर जाईल बॉल. लेग स्टिकच्या मिसिंग.
बावडन 209 वरती 4, 19 ओव्हर, लास्ट ओव्हर बाकी आहे आता बॅटिंग बघायची मजा. लास्ट ओव्हर इसू पठाण आलेला आहे, हाफ सेंचुरीच्या जवळ आलेला आहे. 1 6 मारला की हाफ सेंचुरी. झालेले आहेत 50. वरती 4 फायनल स्कोर. Very special DY Patil Stadium here in Navi Mumbai. Please take the phones out and the flashlights on because it's about to start the very special The Light Show. सगळ्यांनी फ्लॅशलाइट ऑन केलेले आहेत आपले. Keep the flashlights on. Keep the flashlights on because the very special The Light Show is about to start. Suck it balls out. Suck it balls out. The Light Show. पहिल्याच बॉलला चौका. And Sri Lanka Masters start in style. Boundary. स्कोर झाले 64 वरती 1 6 ओव्हर 5 बॉल. आउट झालेला आहे. कॅच घेतलेला आहे. जबरदस्त कॅच पकडलेली आहे युवराज सिंगनं इरफान पठाणच्या बॉलवरती. संघकारा लिजेंडरी बॅट्समन, खरंच क्लास बॅट्समन. 2 बॉलमध्ये 2 फोर मारला आहे. संघकारा फुल फॉर्ममध्ये आहे. 42 रन 27 बॉल. हे बघा अजून 1 फोर दिला. सायमन टफेल अंपायर. 50 रन पूर्ण झाले. आणि इकडे बिली बावडन आहे. ॲप्रिशिएट करताना त्याच्या 50ला 50 रन संघकाराचे. 28 बॉल 51 रन. लिजेंडरी बॅट्समन संघकारा. इरफान पठाणच्या बॉलिंगवरती सचिन तेंडुलकरनं कॅच घेतलेला आहे आणि संघकारा उठून वापस जाताना जबरदस्त बॅटिंग केलेली आहे संघकारानं. आणि ही मेन विकेट होती आजची, सगळ्यात मेन विकेट. सचिनने कॅच घेतलेली आहे. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक 2 बॉलात 2 विकेट घेतलेला आहे. हॅट्रिक बॉल आहे. पब्लिक फुल एक्साइटेड आहे. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक बॉल. अरे रे, चांगला बॉल खेळला यानं. चौका गेलेला आहे. सायमन टफेल सगळ्यात उत्कृष्ट अंपायरपैकी एक. आणि इकडे आहे आमचा बिली बावडन. कुठे गेला तो? इथं सॉरी. फोर झालेली आहे. स्कोर झालेला 113 वरती 4 आऊट. 11 ओव्हर 2 बॉल. इरफान पठाण 2 ओव्हर 2 बॉल 19 रन 3 विकेट घेतलेला आहे.
मॅच बघायला आलो. एवढी घाण व्यवस्था आहे DY पाटीलला. येताना पाण्याच्या बॉटल आत आणून दिली नाही आणि इथं प्यायचं पाणी पण ठेवलेलं नाही आहे. त्यांचं मत काय, कॅम्पा कोला प्या, एवढा सगळा ग्लास 100 रुपयाला. इतकी घाण व्यवस्था आहे, बापरे बाप. फक्त पैसा चापण्याचा आहे. कमीत कमी पाणी तरी ठेवायचं पहिला. नाही, कॅम्पा कोला प्या, 100 रुपये एवढा ग्लास, 100 ml. लई इंटरेस्टिंग होती आहे. दूध उतला मग अशी जे मेंडिस ना. आता जवळजवळ 2 ओव्हर 26 रन हवे आहेत. नाही दिसणार इथनं, झूम इन होणार नाही, दाखवतो थांबा. 197, 26 रन पाहिजे 2 ओव्हरमध्ये. लई मारले त्या विनय कुमारला, लई मारले या ओव्हरला. हे कोण बोल्ड झाला, पब्लिक खुश. पण 12 बॉल 26 वरून 7 बॉल 10 रन हवेत. 16 रन मारला, लई मारला त्या विनय कुमारला. आता बघूया पुढे काय होतंय. 6 बॉल 9 रनची आवश्यकता आहे. बघूया काय होतंय. मागच्या 2 ओव्हर चांगली धुलाई झालेली आहे विनय कुमार आणि धवल कुलकर्णीची. धवल कुलकर्णीने एक विकेट घेतला लास्ट बॉलला. विनय कुमारनं पण सेकंड लास्ट बॉलला घेतला, पण तोपर्यंत कार्यक्रम केला होता बॅट्समनने. आता बघूया 1 ओव्हरमध्ये 9 रनची आवश्यकता आहे जिंकायला. एक रन काढले त्यांनी, म्हणजे त्याने स्ट्राईक चेंज करून घेतला. त्याला हा आउट जायचा होता बघा. कसा तरी करून 1 रन काढून तो गुणरत्ने स्ट्राईकला आलेला आहे. तो सेट बॅट्समन आहे. 5 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. 1 रन काढलेला आहे. परत तो जो बॉलर आहे तो स्ट्राईकवर आलेला आहे, सिकुगे. पब्लिक एकदम खुश झालेली आहे कारण की स्ट्राईक बॅट्समन नॉन स्ट्राईकला गेलेला आहे. तिसरा बॉल, जबरदस्त बॉल यॉर्कलँडचा. पब्लिक फुल खुश. ये LBW ची अपील झालेली आहे आणि DRS घेतलेला आहे. प्रेशर क्रिएट केलेला आहे. बघू आता काय होतंय. DRS पेंडिंग. अरे क्लोज आहे. बॅटला टच नाही झालं पाहिजे. क्लोज आहे. अरे रे, बॅटला टच झालेला आहे, त्याच्यामुळे 1 रन झालेला आहे. बॅटला टच झालेला आहे, त्यामुळे डिसिजन नॉट आउट आहे. 2 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता आहे आणि सेट बॅट्समन स्ट्राईक वरती आहे गुणरत्ने. नाही, हा रन काउंट केले नाहीत की त्यांनी. हा आत्ताचा काउंट केले नाहीत ना. अरे रे, मारला कॅच गेला. सेट बॅट्समन आउट गेलेला आहे. 1 बॉल 6 रनची आवश्यकता. लास्ट विकेट. सेट नाही आहे. मॅच कशी काय होईल सांगता येत नाही. जबरदस्त. बॉलिंग करतोय. लास्ट बॉल 6 रन पाहिजे. 17 ओव्हर टाकला होता, 20-22 रन मारले होते. आता त्यानं 8-9 रन डिफेंड केलेला आहे. लास्ट बॉल आहे.
बघूया लास्ट बॉल काय होतं. एक बॉल 6 रन, लास्ट विकेट आहे. इरफान पठाण जोश वाढवताना सगळ्या प्रेक्षकांचा. लास्ट बॉल, एक बॉल 6 रन पाहिजे. लास्ट बॉल, जिंकलो पब्लिक खुश. पब्लिक फुल खुश, पब्लिक खुश. जबरदस्त मॅच झाली, जबरदस्त मॅच झाली, कट टू कट आली. मॅच भारी झालेली आहे. लास्ट बॉल पर्यंत रंगली होती. चला मग जाऊया. संपलेली आहे. जबरदस्त मॅच झाली, कट टू कट आली. पहिला तर धुतले आणि लास्ट ओव्हरला 6 बॉल मध्ये 9 रन पाहिजे होते, पण अभिमन्यू मिथुननं जबरदस्त बॉलिंग टाकला आणि 9 रन डिफेंड केला. 4 रननी जिंकले. मस्त मॅच झाली. पूर्ण पैसे वसूल झाले. एवढा खटाटोप करून गावाहून पुण्याहून इकडं झोप नाही काय नाही, पण सगळा पैसा वसूल. जे काही त्रास सहन केला ते सगळं वसूल झालेलं आहे. त्याच्यामुळे अंत भला तो सब भला. तर व्हिडिओ इथं स्टॉप करतो. जय हिंद, जय शिवराय.